नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते जी रेसिपी आहे ती आहे बेसनाचे लाडू. इतकी सुंदर सोप्या पद्धतीने बेसनाचे लाडू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ना, की तुम्हाला अजिबात ते काही असतं की बेसनचे लाडू बसतात किंवा टाळूला चिकटतात खाताना. मी ज्या पद्धतीने बनवले, ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्या पूर्णपणे बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी सगळ्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतके सुंदर टेस्टी असे बेसनाचे लाडू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ना, तुम्हाला अजिबात टेन्शन नाही की माझा लाडू खराब झाला किंवा चिकट झाला किंवा असं बसला पेढ्यासारखा, असं काहीही होत नाही. इतक्या सुंदर पद्धतीचे आपले बेसनाचे लाडू कसे बनवतात, चला तर मग व्हिडिओला. इथे एका भांड्यामध्ये मी मेजरिंग कपचे 2 कप बेसन घेतलेले आहे आणि बेसन एक आपल्याला 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आधी आपण त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही, नुसतं बेसन हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण कलर वगैरे बदलेपर्यंत अजिबात भाजायचं नाही. थोडंसं एक छानपैकी जर असं आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने फक्त एवढा लक्ष ठेवायचं की सगळी पूर्ण लाडवाची प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आहे. हाय फ्लेमवरती करायची नाही, करपू शकतं. इथे आता मी अर्धा कप तूप घेतलेला आहे. तूप बघू शकता, असं पातळ तूप मी घेतलेलं आहे. अर्धा कप आपल्याला जसं लागेल तसं तूप घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला अर्धा घेतला. असं घट्ट अर्धा कप कधीही तूप घ्यायचं नाही, असं पातळवालं तूप घ्यायचं आहे. अर्धा कप असं घट्टवालं घेतलं तर आपलं तुपाचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं जसं तूप गरम झाल्यानंतर. त्यामुळे घेतानाच असं पातळ घ्यायचं आहे आणि ते अर्धा कप आधी सुरुवातीला मी टाकलेलं आहे. जसं लागेल तरच आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं, नाही तर टाकायचं नाही आहे. त्यामुळे अर्धा कप तूप टाकून आधी आपण ढवळून घेऊया. ढवळताना आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की अरे आपल्याला तूप अजून लागणार आहे की काय, पण जर तुम्ही टाकत गेलात जास्त तूप तर तुमचं नंतर लाडवाचं प्रमाण असतं ते सगळं चुकू शकतं. लाडू एकदम नरम जसा बसतो असं मी सांगितलं तसं होऊ शकतं. त्याच्यामुळे बेसनचे लाडू करताना खूप पेशन्सली आपल्याला काम करायला लागतं. सुरुवातीला छानपैकी तुपामध्ये परतवत जायचं, कारण का तूप आणि बेसन जसं जसं एकजीव होत जातं तसं त्याला नरमपणा वगैरे येत जातो. सुरुवातीला खूप वेळ ते आपल्याला असं घट्टच वाटतं. त्यामुळे अगदी चांगलं 10-15 मिनटं छानपैकी आधी ते मिक्स करून घेत राहायचं. त्यामुळे सारखं आपल्याला ते हलवत राहायला लागतं. आता थोडंसं बघा, त्याला थोडासा असा जरा घट्टपणा यायला लागलेला आहे. अशा गुठळ्या यायला लागलेल्या आहेत. आता इथे मी अजून 1 चमचा तूप टाकलेला आहे थोडंसं, म्हणजे आता मी अर्धा कपला 1 चमचा अजून एक्स्ट्रा तूप टाकलेलं आहे. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही केलं तर परफेक्ट तुमचे लाडू होतील, अजिबात चुकणार नाही. आणि तुम्ही असे करून बघा, तुमचे तसे झाले तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता परत एकदा मी अजून 1 चमचा, असे अर्धा कपला 2 चमचे एक्स्ट्रा असं मी तूप टाकलेलं आहे. मी 2 टेबलस्पून एक्स्ट्रा तूप टाकलेलं आहे पातळवालं. आणि हे असं आता बघा, व्यवस्थित बघू शकता, खूप छान असं आता व्यवस्थित बेसन हे आपलं मेल्ट झालेलं आहे. त्यामुळे हे फक्त ढवळून व्यवस्थित असं पेशन्सली करायला लागतं. आता इथे मी थोडंसं पाणी असं शिंपडून घेते आणि हे पाणी शिंपडल्यानंतर जे बेसनाला थोडासा असं क्रिस्पीनेस येतो ना, त्याने अजून छान असं लागतं. तुम्ही बघू शकता थोडंसं टेक्स्चर त्याचं चेंज झालेलं आहे. असं जरासं असं ते असं दिसताना थोडंच आत्ताच रवाळ असं दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे असं पाणी टाकलं ना की खूप छान असं लागतं. शक्यतो पाणी वापरा दुधापेक्षा. आता आपण हे एका ताटलीमध्ये काढून थंड करायला ठेवूया. आता थंड करताना पूर्ण व्यवस्थित आपण हात त्याच्यात घालू शकतो, अशा पद्धतीने ते आपल्याला थंड करायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी साखर वापरणार आहोत, तिथे मी आता वापरलेली साखर आहे ती भुरा साखर वापरलेली आहे. भुरा साखर मार्केटमध्ये सुद्धा मिळते. अगदीच नाहीच मिळाली तर सरळ एक काम करायचं, आपली रेग्युलर साखर असते ती साखर घ्यायची आणि ती मिक्सरला बारीक करायची, पण पिठी साखर होई इतपत बारीक करायची नाही. थोडीशी अशी त्याला ती खरखरीतपणा त्याला आला पाहिजे. आता हे बघा, आपलं बेसन छानपैकी थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर पहिल्यांदा आपण असं ते चमच्याने जरासं हलवून घेऊया. पूर्ण व्यवस्थित चांगलं मी अगदी 1 तास बेसन थंड करायला ठेवलेलं होतं. आता 1 तासानंतर छानपैकी त्याला एक वेगळा टेक्स्चर येतो. तूप बीप त्याचं एकदम नॉर्मल टेम्परेचरला येतं. गरमपणा आल्यानंतर थोडंसं आधी आपल्याला वाटतं ते पातळ झालं, पण असं नाही होत. हे बघा, आता इथे मी थोडी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. 1/4 टीस्पून अशी वेलची पावडर टाकलेली आहे. थोडेसे बेदाणे टाकलेले आहेत. बेदाणे तुमच्यावरती ऑप्शनल आहे की तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता. नव्याने त्याला आवडतात म्हणून मी इथे बेदाणे टाकलेले आहेत. आता मेजरिंग कप
चहाचा 1 कप मी साखर घेतली होती, ती मिक्सरला मी थोडीशी बारीक केली, म्हणजे अशी खरखरीत अशी केली, एकदम पिठी साखरासारखी पावडर पण नाही अगदी केलेली आणि एकदम आपली जाडी साखर असते तशी पण नाही ठेवलेली, थोडीशी रवाळ अशी झाली पाहिजे, अशी भुरभुरीत अशी ती साखर ठेवलेली, त्यामुळे त्याला ती भुरा साखर म्हणतात. ती साखर मी ती वापरलेली आहे. ती साखर वापरून तुम्ही जे लाडू केलेत ना, तुमचे लाडू खूप सुंदर होतील. पिठी साखरपेक्षा मी सांगेन की तुम्ही जर अशी भुरभुरीत साखर वापरलीत ना, तर तुमचा लाडू खूपच सुंदर होईल. आता आपण लाडूमध्ये ती जे बेसनमध्ये आहे ती साखर अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि लाडू बांधायच्या आधी तर मिक्स करताना आपल्या हात आपल्या लाडवामध्ये आहेत म्हणून तेच लाडू बांधताना करायचे नाही, हात परत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग लाडू बांधायला घ्यायचे. आता आपण जी साखर मिक्स करून घेतलेली होती त्याच हाताने डायरेक्ट लगेच लाडू बांधायला घ्यायची नाहीत. हात प्रॉपर व्यवस्थित धुतले की अजून आपल्या हाताचा एक गरमपणा त्या लाडवाला येतो आणि छानपैकी लाडू पटापट असे बांधले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळे आता लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी असा लाडू झालेला आहे. हा लाडू अगदी जसा आपल्याला जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस अजिबात तो नरम पडणार नाहीत किंवा असा चेपटला जाणार नाही किंवा पेड्यासारखा असं दबला जाणार नाही. आपले प्रत्येक लाडू असे छानपैकी राहतील. तुम्हाला थोडा ड्रायफ्रुट्स मी थोडेसे पिस्ता वगैरे लावून आणि आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बेदाणे टाकले होते. अशा पद्धतीने बाकीचे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. लाडू इतका सुंदर अगदी झालेला आहे ना, आतमध्ये असा बेदाणा वगैरे असल्यानंतर मस्तपैकी असा एकदम रवाळ असा आपला लाडू झालेला आणि खायला इतका सुंदर टेस्टी लागतो ना, अजिबात टाळूला चिकटत नाही की काही नाही. अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि नक्की बेसनचे लाडू हे ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवल्यानंतर तुमचे लाडू कसे झाले ते. चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन रेसिपी आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रोईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बेसनच्या लाडवाची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.